चला आता नवीन आवाज, नवीन एक संगती आणि नवीन शब्दरचना सन्माननीय यस टॉस करायचं मला वाटतं. टॉस झालंय का? सामना रंगतोय तो. हॅलो. आता मात्र गोलू खूपच सुंदर फटका मारलेला. एक धाव गचाळाचे क्षेत्ररक्षण आणि मात्र हा चेंडू जाताना चौकाराच्या दिशेने 4 धावा. पहिल्याच चेंडूवर 4 धावा. संघाची धावसंख्या 4 ने खोलताना गोलू. धन्यवाद. आपल्याकडे ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, मदत केली अशा ॲडव्होकेट वकील महोदया, साईनगर आणि पालघर शहराची ओळख आपल्या प्रेमळ स्वभावाने अनेकांना एक सुवास्य बदनाने त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तत्पर असलेल्या गीताताई पिंपळे या ॲडव्होकेट आहेत. आपल्याकडे प्रस्थापन करत आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय सुचितदादा पिंपळे यांचंही आगमन आपल्याकडे होत आहे. आल्यानंतर या पाहुणे मंडळीला आपण सन्मानित करायचं ही विनंती मी आयोजकांना करत आहे. धन्यवाद. दरम्यान दुसरा चेंडू सामन्याचा आणि हा सुंदर पद्धतीने खेळलेला चेंडू थडम्यांच्या दिशेला. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने आणि पुन्हा एकदा चौकार आणि 4 धावा. 4 धावने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8. आणि हा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न यशस्वीरित्या चौकारासाठी जातोय आणि हा चौकार 3 चेंडू 3 चौकार. दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. इथे मात्र चौकाराचा चौफेर मारलेला आहे तो गोलू यांनी. 4 चेंडू आणि 4 चौकार या पद्धतीने खेळी करतात. खूपच सुंदर फलंदाजी गोलू यांच्याकडून. आपल्या संघाला खूप सुंदर अशा टार्गेटवर पोहोचवण्याचा प्रयत्न त्यांचा. आणि 4 चेंडू 4 चौकार. 4 चेंडू 16 धावा झालेल्या आहेत त्या. ब्रदर ब्लास्टर संघाचा. आता मात्र 5वा चेंडू. पुन्हा एकदा सामना करतील गोलू. बघूया 5वा चेंडू आणि 5वा चौकार मारू शकतील का ते. मिहिर खूपच सुंदर गोलंदाजी करतात मिहिर. तितकीच चांगली
फलंदाजी गोलू यांच्याकडून आणि मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण आणि खूपच चांगली फलंदाजी इथं म्हणता येईल गोलू यांच्याकडून. आणि आता मात्र 16 नंतर 17 धावा झालेल्या आहेत. 5 चेंडू आणि 17 धावा. खूपच सुंदर फलंदाजी. इकडे मात्र आपल्याला यशस्वीरित्या पार पडायचं असेल तर आपल्याला कुठेतरी त्यांना रोखून धरावं लागेल. प्रत्येक चेंडू आपल्याला बीट हा डॉट पद्धतीचा घ्यावा लागेल. आता मात्र फलंदाजीसाठी आयुष आणि हा पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. इथे मात्र खूपच सुंदर असं मारलेला चेंडू. चेंडू जातोय वरती. इथे झेल होऊ शकतो पण झेल गटाराच्या सेक्टर आणि 2 धाव मात्र सहजरित्या पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 धावांवर. ऋषी यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. ऋषी दरम्यान हॅलो दरम्यान आता दरम्यान आता दुसरा वैयक्तिक पहिला आणि दुसरा संघासाठी जो षटक घेऊन येतोय त्याचं नाव आहे प्रज्योत. आता प्रज्योत बघू आपल्या संघासाठी कशा पद्धतीने कामगिरी करतील. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ते 19 धावा. 19 धावा. हॅलो आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करताना आपल्या संघासाठी आता बघू प्रज्योत कशा प्रकारे कामगिरी करते आपल्या संघासाठी. आणि दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करायची. आपल्याला अजून फायनलचा सामना खेळवायचा आहे. टाइम आपल्याकडे खूप कमी आहे. याची पंचांनी जरा नोंद घ्यायची आहे. आपल्याला अजून फायनलचा सामना खेळवायचा आहे. आणि हा खूप सुंदर असा मारलेला फटका जातोय सिक्सर. हा लागला दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. 6 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवर. एक चेंडू दुसऱ्या षटकाचा आणि 25 धावा. डीजे धन्यवाद डीजे. आणि पुढचा चेंडू पुन्हा एकदा सामना करतील गोलू कुशल. आणि हा रिव्हर्सिव्हचा प्रयत्न ठरतोय यशस्वी. आणि हा जातोय चौकाराच्या दिशेला चेंडू. 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 धावांवर. एक षटक आणि 2 चेंडू 29 धावा. खूपच सुंदर असा फलंदाजीचा जो प्रयत्न केलेला आहे तो यशस्वीरित्या पार पडलेला आहे गोलू यांच्याकडून. खूपच सुंदर मारलेला फटका. आणि हा तेवढेच सुंदर असे क्षेत्ररक्षण
दुसऱ्या धावाचा प्रयत्न, पण प्रयत्न ठरतोय अयशस्वी आणि एक धावावर मात्र एक धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 धावांवर. दुसऱ्या षटकाचा तिसरा चेंडू टाकून झालेला असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 धावांवर. एकही विकेट न गमावता 30 धावा जमा केलेल्या आहेत त्या आयुष आणि गोलू यांनी. आता पुन्हा एकदा प्रज्योत सामना करतील. आयुष खूपच सुंदर पल्लू शॉट मारण्याचा प्रयत्न होता, पण एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण. एका धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31 धावांवर. दरम्यान 5वा चेंडू असेल हा. आता बघूया गोलू आणि हा मात्र खूपच सुंदर बॅटीची कडा घेऊन गेलेला चेंडू. चेंडू जातोय थडम्यांच्या दिशेला आणि चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी. धन्यवाद पंचांचा, धन्यवाद. आणि धन्यवाद डीजे. दरम्यान दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि सामना पुन्हा एकदा करतील हार्ड हिटर गोलू. आणि हा मात्र बीट पद्धतीचा चेंडू होता, मात्र एसटी रक्षकाच्या हातात हा चेंडू आला नाही आणि एक धाव मात्र 22च्या रूपाने पूर्ण. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावा. नो लॉस ऑफ 36 रन. काय दरम्यान आता एकदा संघाकडून तिसरे आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतात ते तेजस. आता बघू तेजस आपल्या संघासाठी कशा पद्धतीने कामगिरी करतील. तेजसला सामोरे जाणार आहेत ते गोलू. आणि हा मात्र खूपच सुंदर मारलेला फटका जातो सीमारेषे पार 6 धावांसाठी. डीपीएल ब्रँडेड षटकार. त्यांनी अवघड असं समीकरण झालेलं आहे. 48 धावा फलकावर लावलेल्या आहेत त्या गोलू यांनी. आणि आता मात्र पुन्हा एकदा गोलू आणि हा मात्र पंचाचे दोन्ही
हात सरळ दिशेने, वाईट चेंडू, अवांतर धाव आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 49 धावांवर. आता मात्र एकच धाव शिल्लक 50च्या दिशेने. आता मात्र पुन्हा एकदा तेजस सामना करतील ते गोलू. आणि हा खूपच सुंदर मारलेला फटका. फटका मात्र सुंदररित्या सीमारेषेबाहेर चौकारासाठी. 4 धावा आणि मात्र इकडे 53 धावा पूर्ण झालेल्या आहेत त्या ब्रदर ब्लास्टर संघाच्या. आता पुन्हा एकदा तेजस सामना करतील. पुन्हा एकदा गोलू. आणि हा मात्र खूपच खोलवर पद्धतीने चेंडू मात्र खूपच सुंदर पद्धतीने त्यांनी खेळून काढला होता, पण ते रन आउट झालेला आहे. मात्र सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. आपल्याला फायनलचा असा मोठा सामना खेळवायचा आहे. आणि आता दरम्यान धावसंख्या झालेली आहे ती 53 धावा, 54 धावा, सॉरी माफ करा. त्रेपन्न धावा. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक. आणि इथे मात्र खूपच सुंदर उडवलेला फटका जातोय षटकाराच्या दिशेने. हा मात्र 6 धावांसाठी मारलेला दापोली प्रीमियर लीग षटकार. आणि इथे मात्र 59 धावा, 59 रन्स ऑन द बोर्ड. खूपच सुंदर मारलेला फटका जातोय चौकाराच्या दिशेने. आणि 4 धावा. मात्र कोणताही फिल्डर इकडे रोखू शकणार नाही त्या धावांना. आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 63 धावा. खूपच सुंदर आणि खूपच मोठा असा लक्ष दिलेला आहे तो. 16 चेंडू आणि 58 धावा ज्या फलंदाजाने मारल्या, त्या फलंदाजाचं नाव आहे कुशल गोलू. मंथन पाटील यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय आणि आपला मॅन ऑफ द मॅचचा जो सन्मान चिन्ह आहे तो आपण घ्यायचा आहे इकडे येऊन. दहा चेंडू आणि 30 धावांचा असं खूपच चांगली फलंदाजी केली होती त्यांनी आपल्या संघासाठी. तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये याच्या मंथन पाटील हॅलो
दरम्यान पंचांनी जरा सामन्यासाठी घाई करायची आहे. आपल्याला आजचा दिवसातला फायनलचा सामना खेळायचा आहे. अमय मंगेश पाटील यांचं खूप खूप स्वागत आमच्या याच्यावर. तुम्ही जरा समालोचन कक्षामध्ये यायचं आहे आणि जरा इकडे आपले दोन गोडव्याचे शब्द असे सांगायचे आहेत आम्हाला. तुमचा क्रिकेट खूप सुंदर आहे आणि आपण जरा इकडे येऊन सगळ्या फिल्डरांना जरा प्रोत्साहन द्यायचं आहे. दरम्यान पंचांनी सामन्याला सुरुवात केली. पंच फलंदाज पाठवायचे आपले ब्रदर्स तथागत फायटर या संघाने आपले फलंदाज पाठवायचे आहेत. आपल्या आजच्या दिवसात आपल्याला फायनलचा असा सामना म्हणजे मेगा फायनल हा सामना आपल्याला खूपच रंगत असा खेळवायचा आहे. कृपया सगळ्यांनी घाई करायची आहे. सगळ्या संघाचे संघ मालकांच्या इकडे मी खूप खूप स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. बीबी स्ट्रायकर बबलू शास्त्री, उर्वी फायटर संतोष संखे, साई 11 फायटर जितेन संखे, तथागत फायटर धनेश भोणे, केसरी किंग सुमित संखे आणि ब्रदर ब्लास्टर कुशल संखे या संघाच्या संघ मालकांनी कृपया समालोचन कक्षामध्ये येऊन आपले स्थानापन्न व्हायचे. आणि आता मात्र सामन्याला सुरुवात होताना प्रथम गोलंदाजी आपल्या संघाकडून घेऊन येत आहे कुशल आणि त्यांना सामोरे जातील ते आता मात्र कुशल आणि हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू जसा होता स्लोवर पद्धतीचा चेंडू मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण. एका धावावर मान ठेवून एका आपल्या संघाची खाते खोलत आहेत. एक चेंडू एक धाव. खूपच सुंदर पद्धतीची गोलंदाजी करताना आणि फलंदाजी देखील तेवढीच सुंदर केली होती कुशल यांनी. आपण हेमंत दादा संखे दापोली गावाचे लाडके सरपंच, थेट सरपंच या पदाने निवडून आलेले आणि खूपच सुंदर अशी त्यांची व्याख्या आहे आणि त्यांचं खूप खूप स्वागत या मंचावर दापोली प्रीमियर लीग. आणि मात्र आता सामन्यावर पुन्हा एकदा लक्ष देऊया. दरम्यान सामन्याला पंचांनी जरा घाई करायची आहे आणि हा दुसरा चेंडू ते एवढा सुंदर मारलेला फटका जातोय खूपच सुंदर पद्धतीने. हा इकडे झेल होऊ शकला असता मात्र गजाचे क्षेत्ररक्षण. एक धाव दोन धाव मात्र सहजरित्या पूर्ण. दापोली पंचम रोड बॉईज तर्फे आयोजित केलेली दापोली प्रीमियर लीग. आयोजक सुमित संखे, ऋतिक संखे, निखिल संखे, गोपी संखे, अक्षय पाटील, ऋषिकेश संखे, चैतन्य पाटील, चैतन्य पिंपळे, चारंग संखे आणि चिन्मय संखे. इथे मात्र चौकाराच्या दिशेने बॉल पंचांनी जरा डिसिजन कळवायचं आहे. पंच धन्यवाद. इकडे मात्र 4 धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 धावा. आपल्याला जर लक्ष पूर्ण करायचं असेल तर आपल्याला चौकार आणि षटकारांच्या मदतीने आपल्याला पुढे जावं लागेल. पुन्हा एकदा कुशल. इथे मात्र खूपच सुंदर पद्धतीचा चेंडू, निर्धाव पद्धतीचा चेंडू जातोय मात्र एसटी रक्षकाच्या हातामध्ये. फलंदाजाला काही त्याची नोंदच नाही. आता मात्र 4 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे ती 7 धावा. मंथन पाटील यांनी आपला मॅन ऑफ द मॅच घ्यायला समालोचन कक्षामध्ये यायचंय. इथे मात्र खूपच सुंदर असा चेंडू जातोय सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. फलंदाजाला चकवा झालेला असा चेंडू. खूपच सुंदर. कुशल फलंदाजी देखील आणि गोलंदाजी देखील यांची खूपच सुंदर आहे. यांची पालघर जिल्ह्यामध्ये देखील ख्याती आहे ते असे कुशल. आणि हा खूपच सुंदर ग्राउंड शॉट
असा पद्धतीने मारल्या चेंडू एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण आणि इकडे षटकाची समाप्ती होताना एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 8 धावांवर. 12 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता आहे ती तथागत फायटर यांना. आमचे दापोली गावाचे सरपंच, थेट सरपंच, जनतेतून निवडून आलेले आमच्या दापोली गावाचे प्रथम नागरिक म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांचं नाव आहे हेमंत संखे. त्यांचं स्वागत करतील ऋतिक संखे. त्या ऋतिक संखेंना मी विनंती करेल की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन हेमंत संखे थेट सरपंच यांचं त्यांनी स्वागत करायचं आहे. आणि युट्यूब वाल्याला मी विनंती करेल की त्यांनी कॅमेरा जरा इथे फिरवायचा आहे. दरम्यान आता गोलंदाजीसाठी भूपेश आणि इथे खूप खूप स्वागत हेमंत संखे यांचं. आणि दरम्यान सामन्याला सुरुवात करायची. पंचांनी जरा घाई करायची कृपया. आपल्या दिवसातला आज तर आपल्याला फायनलचा असा सामना खेळवायचा आहे. आणि हा मात्र खूपच सुंदर पद्धतीचा चेंडू काही फलंदाजा समजला नाही. चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीचा चेंडू. खूपच सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी भूपेश. खूपच सुंदर असा मारलाय चेंडू. बघूया आता झेल होतोय का. आणि हा खूपच सुंदर आणि खूपच अलगद पद्धतीने घेतलेला हा झेल कुशल यांनी. खूपच सुंदर पद्धतीची खेळी करताना आपल्या संघासाठी. आणि आता मात्र शुभेच्छा द्यायच्या तर मी बबलू शास्त्री यांना विनंती करेल की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचे. पुन्हा एकदा भूपेश. खूपच सुंदर असा मारलेला फटका. आणि मी युट्यूबला विनंती करेल की त्यांनी इकडे जरा कॅमेरा फिरवायचा आहे. धन्यवाद युट्यूब. आता मात्र सामना एका साइडला झुकताना दिसतोय तो ब्रदर ब्लास्टर या संघाकडून. आणि दुसऱ्या षटकाचे 3 चेंडू टाकून झालेले आहेत. आणि आता मात्र 9 चेंडू आणि 55 धावांची आवश्यकता आहे ती तथागत फायटर संघाला. इथे मात्र खूप सुंदर असा मारलेला फटका. आणि ते पंचांनी एक हात हा आणि हा नो चेंडू पंच दर्शविताना आम्हाला पंचांनी जरा डिसिजन कळवायचंय कृपया. पंचांनी जरा डिसिजन कळवायचंय. नो चेंडू. धन्यवाद. आणि हा इथे धावचित होताना घडी. खूपच सुंदर असा मारलेला फटका. मात्र एक धाव पूर्ण. आता एकेरी आणि दुहेरी धावांवर सामना हा विजयश्री होऊ शकत नाही. तर आपल्या चौकार आणि षटकारांची मदत घ्यावी लागेल जर आपल्याला हा सामना जिंकायचा असेल तर. आणि तितके चांगले संघाचे कप्तान कुशल गोलू यांची रणनीती खूप चांगल्या प्रकारे इकडे
साथ देताना त्यांना. आता मात्र भूपेश आणि हा इकडे सुंदर पद्धतीने मारल्या चेंडू. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण. शेवटचा चेंडू शिल्लक. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. मी सगळ्या संघ मालकांना विनंती करेल की त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. प्रत्येक संघाने जरा याची नोंद घ्यायची की आपल्याकडे वेळेचे प्रबंध असल्यामुळे बाईस धन्यवाद. आपल्याकडे वेळेचे प्रबंध असल्यामुळे शेवटचा जो फायनलचा सामना असेल तो 2 षटकांचा राहील. कृपया सगळ्यांनी नोंद घ्यायची. शेवटचा जो सामना असेल तो 2 षटकांचा राहील. कृपया सहकार्य करायचं आहे आम्हाला. आणि आता मात्र इथे खूप सुंदर असं आयोजन केले आहे. ते दापोली प्रीमियर लीग वर्ष 2024 श्री संतोष हरिचंद्र संखे यांनी खूप मोठा हातभार लावलेला आहे तो दापोली संघाला. आणि हा मात्र खूपच सुंदर असा मारला फटका बघूया. आणि हा इकडे झेल बाद होताना आणि खूपच सुंदर अशी झेल घेतली ती. सागर यांनी डीजे दरम्यान आता जितू. आणि हा मात्र एकेरी दुहेरी धाव. मयुरेश आपल्याला जर संघाला विजयी ठरवायचं असेल तर आपल्याला खूपच षटकारांची बारिश इथे करावी लागेल. आणि हा इथे खूपच सुंदर मारला फटका. मात्र इकडे फटका फसतोय. कुशलच्या हातामध्ये झेल आणि कुशल यांच्याकडून कोणतीही चूक नाही आणि सहजरित्या गडी बाद.
चषक आहे तो घ्यायचा आहे.